नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण काल म्युटेशन थेरी, ओरिजिन अँड इव्होल्यूशन टॉपिकमधली पाहिली. त्याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला आज पाहायचा आहे, मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्होल्यूशन. मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्होल्यूशन. आता बघा त्याच्यात काय पॉईंट्स दिलेत. इट इज द रिझल्ट ऑफ ट्रू सिंथेसिस ऑफ ऑल बायोलॉजिकल डिसिप्लिन. याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलं जातं आहे, इट इज ए रिझल्ट ऑफ, रिझल्ट म्हणजे परिणाम आहे, निकाल आहे, ट्रू सिंथेसिस ऑफ ऑल बायोलॉजिकल डिसिप्लिन. इथं बायोलॉजिकल डिसिप्लिन सगळं शिस्तीत तयार झालेलं आहे. स्टडीज प्रिटेनिंग टू जेनेटिकल, इकॉलॉजिकल, ॲनाटॉमिकल, जिओग्राफिकल, पॅलिएंटॉलॉजिकल एक्सेट्रा. आता स्टडीमध्ये कशाचा आपण विचार केलेला आहे अभ्यास करत असताना. जेनेटिकल म्हणजे जेनेटिक्स, इकॉलॉजिकल म्हणजे पर्यावरणाचा काय परिणाम झाला, ॲनाटॉमिकल म्हणजे आंतररचना, जिओग्राफिकल म्हणजे भौगोलिक अवस्था, पॅलिएंटॉलॉजिकल शब्द लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये फॉसिलचा अभ्यास केला जातो त्याला आपण पॅलिएंटॉलॉजी असं म्हणतो. ते म्हणजे पॅलिएंटॉलॉजिकल म्हणजे फॉसिलचा अभ्यास, जीवाश्मांचा अभ्यास. वेअर प्री-यूज्ड टू एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ इव्होल्यूशन, म्हणजे या सगळ्यांच्या आधारे मेकॅनिझम इव्होल्यूशनची एक्सप्लेन केली गेलेली आहे. ऑल्सो ड्यू टू इम्पॉर्टन्स वॉज गिव्हन टू बोथ म्युटेशन्स अँड नॅचरल सिलेक्शन. आणि याचबरोबर म्युटेशन आणि नॅचरल सिलेक्शनला सुद्धा महत्त्व दिलं गेलेलं आहे. आर फिशर, जेबीएस हेल्डेन, टी डोबॅस अँड स्काय, जे हक्सले, ई मेयर, सिम्पसन, स्टेबिन्स, फिशर, सिवेल राईट, मेंडेल, टी एच मॉर्गन एक्सेट्रा आर द मेन कॉन्ट्रीब्युटर्स ऑफ मॉडर्न थेरी ऑफ इव्होल्यूशन. म्हणजे मॉडर्न थेरी ऑफ इव्होल्यूशन मांडण्यासाठी एवढ्या सगळ्या शास्त्रज्ञांनी प्रयत्न केलेले आहेत, त्यांचा सगळ्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे. स्टिबिन्स इन हिज वर्क डिस्कस्ड 5 की फॅक्टर. आता स्टिबिन्स नावाच्या शास्त्रज्ञांनी त्याच्या पुस्तकामध्ये 5 की फॅक्टरचा विचार केला, चर्चा केली, डिस्कशन केलं. सच ॲज जीन म्युटेशन म्हणजे जीनमध्ये होणारे सडन चेंजेस, म्युटेशन्स इन क्रोमोसोम स्ट्रक्चर अँड नंबर. म्युटेशन होतं आहे पण कशामध्ये, क्रोमोसोममध्ये. कशामुळं, त्याच्या स्ट्रक्चर आणि नंबरमध्ये बदल झाल्यामुळं. जेनेटिक रिकॉम्बिनेशन, जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणजे जेनेटिक्समध्ये झालेलं रिकॉम्बिनेशन. याला आपण म्हणजे 11वीमध्ये मिओसिस आणि मायटॉसिसमध्ये, मिओसिस पॉईंटमध्ये आपण क्रॉसिंग ओव्हर हा पॉईंट शिकलो होतो, त्याच्यामध्ये हे रिकॉम्बिनेशन होतं. नॅचरल सिलेक्शन म्हणजे नेचर कोणाला सिलेक्ट करतो, त्याचा काय रोल असतो त्याच्यामध्ये. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन, आयसोलेशन म्हणजे वेगळं करणं. कॉन्ट्रीब्युटेड इन द इव्होल्यूशन ऑफ न्यू स्पीसीज, या सगळ्या घटकांचा पुन्हा नवीन स्पीसीज निर्माण होत असताना सहभाग आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता त्याच्या पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. बघा, ऑल इंडिव्हिज्युअल्स ऑफ सम स्पीसीज कॉन्स्टिट्यूट ए पॉप्युलेशन. एका स्पीसीजचे सगळे इंडिव्हिज्युअल मिळून पॉप्युलेशन तयार होते. पॉप्युलेशन्स ऑकर इन स्मॉल ग्रुप ऑफ इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन्स. पॉप्युलेशन्स ह्या स्मॉल ग्रुप ऑफ इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन म्हणजे त्यांच्यामध्ये पुनरुत्पादन होतं. सच अ स्मॉल इंटरब्रीडिंग ग्रुप ऑफ पॉप्युलेशन इज रेफर्ड ॲज मेंडेलियन पॉप्युलेशन. आणि असा जो स्मॉल इंटरब्रीडिंग करणारा सेम स्पीसीजचा ग्रुप असतो त्याला आपण मेंडेलियन पॉप्युलेशन असं म्हणतो. याच्यानंतरची डेफिनेशन लक्षात ठेवायची. द टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन इनकोडेड इन सम टोटल ऑफ जीन्स इन ए मेंडेलियन पॉप्युलेशन इज कॉल्ड जीन पूल. जीन पूल डेफिनेशनसाठी, जीन पूल MCQसाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. बघा परत एकदा, द टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन इनकोडेड इन सम टोटल ऑफ जीन्स, सम म्हणजे सगळे, पूर्ण, एकत्र करणं, ऑफ जीन्स इन ए मेंडेलियन पॉप्युलेशन इज कॉल्ड जीन पूल. सिम्पली जीन पूल मीन्स द टोटल नंबर ऑफ जीन्स ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल्स इन ए पॉप्युलेशन. याचाच अर्थ जीन पूल म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ जीन ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल्स, सगळ्या इंडिव्हिज्युअलचे सगळे जीन, त्याचा टोटल पॉप्युलेशनमधला म्हणजे जीन पूल. द गॅमिट प्रोड्युस्ड बाय इंडिव्हिज्युअल फर्निश ए पूल. गॅमिट जे तयार केले जातात इंडिव्हिज्युअल मार्फत, त्यामुळं हा जीन पूल फर्निश होतो ऑफ ए जीन्स ऑफ नेक्स्ट जनरेशन फ्रॉम विच द जीन्स विल बी सिलेक्टेड, की ज्याच्यामधून जीन्स निवडले जातात.
पुढचा पॉईंट आहे द मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन इफ इज इफेक्टिवली अल्टर द जीन पूल. ज्यावेळेला मायग्रेशन होतं पॉप्युलेशनचं त्यावेळेला ह्या जीन पूल चेंज होतो, अल्टर होतो. द जीन पूल आल्सो चेंजेस ड्यू टू रिप्लेसमेंट ऑफ वन जनरेशन बाय अनादर इन मेंडेलियन पॉप्युलेशन. जीन पूल हा चेंज होतो, रिप्लेस होतो एका जनरेशनचा आपण असं म्हणतो मेंडेलियन पॉप्युलेशनमध्ये. म्हणजे परत बघा, द जीन पूल चेंजेस ड्यू टू रिप्लेसमेंट ऑफ वन जनरेशन बाय अनादर इन मेंडेलियन पॉप्युलेशन. एका जनरेशननी जर रिप्लेस केलं तर तो चेंज होतो. दस एनी चेंज इन जीन पूल अफेक्ट पॉप्युलेशन. आणि जीन पूलमध्ये बदल झाला की पॉप्युलेशनवरती त्याचा परिणाम होतो. जीन्स आर अरेंज लिनियरली ऑन द क्रोमोसोम हॅविंग डेफिनेट पोझिशन्स. जीन्स हे क्रोमोसोमवरती विशिष्ट पद्धतीनं लिनियरली अरेंज झालेले असतात आणि त्यांच्या ठराविक पोझिशन्स असतात. अकॉर्डिंग टू मेंडेल एव्हरी जीन दॅट इन्फ्लुएन्सेस ए ट्रेट हॅज टू अलील. मेंडेल नावाच्या शास्त्रज्ञांनी जे तुम्ही 10वीत शिकले की प्रत्येक कॅरेक्टर कंट्रोल करण्यासाठी, कॅरेक्टर म्हणजेच ट्रेट म्हणजेच कॅरेक्टर, त्याच्यासाठी जो जीन असतो त्याचे 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स असतात, त्याला अलील्स म्हणतात. अलील म्हणजे काय? अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन. हे तुम्ही तिथं लक्षात ठेवा, लिहून ठेवा. द प्रपोर्शन ऑफ ॲन अलील इन ए जीन पूल टू टोटल नंबर ऑफ अलील ॲट ए गिव्हन लोकस इज कॉल्ड जीन फ्रिक्वेन्सी. आता पुढची डेफिनेशन आहे जीन पूल नंतरची. द प्रपोर्शन ऑफ अलील्स, प्रपोर्शन म्हणजे प्रमाण, इन जीन पूल टू टोटल नंबर ऑफ अलील्स ॲट ए गिव्हन लोकस इज कॉल्ड जीन फ्रिक्वेन्सी. Modern synthetic theory comprises 5 main factors that are broadly divided into 3 main concepts. मॉडर्न सिंथेटिक थेरीमध्ये जे 5 पॉईंट येतात ते आपण साधारणतः 3 ग्रुपमध्ये कॅटेगराईज करतो किंवा क्लासिफाय करतो. पहिला पॉईंट, जेनेटिक व्हेरिएशन्स कॉज्ड ड्यू टू व्हेरियस आस्पेक्ट ऑफ म्युटेशन, रिकॉम्बिनेशन अँड मायग्रेशन. म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळाली आणि त्याची कारणं होती म्युटेशन, रिकॉम्बिनेशन आणि मायग्रेशन. दुसरा पॉईंट, नॅचरल सिलेक्शन, नेचर कोणाला कसं सिलेक्ट करतो. आणि तिसरा पॉईंट, आयसोलेशन म्हणजे वेगळं करणं, फॉर एक्सप्लेनिंग इव्होल्युशन ऑफ स्पीसीज. त्यातला पहिला पॉईंट आपण आता बघूया, जेनेटिक व्हेरिएशन. द चेंज इन जीन अँड जीन फ्रिक्वेन्सी. चेंज इन जीन अँड जीन फ्रिक्वेन्सी इज नोन ॲज जेनेटिक व्हेरिएशन. जीनमध्ये आणि जेनेटिक फ्रिक्वेन्सीमध्ये जेव्हा बदल होतो त्याला आपण जेनेटिक व्हेरिएशन म्हणतो. जेनेटिक व्हेरिएशन्स आर कॉज्ड बाय. तर जेनेटिक व्हेरिएशन्स कशामुळे होतात? बघा, पहिला आकडा जीन म्युटेशन. जीनमध्ये अचानक बदल झाला. सडन परमनंट इरिटेबल चेंज इज कॉल्ड म्युटेशन. सडन परमनंट झालेला बदल, इरिटेबल असलेला बदल आणि अचानक झालेला बदल याला आपण म्युटेशन म्हणतो. म्युटेशन कॅन ऑकर इन जीन. जीनमध्ये म्युटेशन होतं, इन द क्रोमोसोम अँड इन क्रोमोसोम नंबर. क्रोमोसोममध्ये म्युटेशन होतं, क्रोमोसोमच्या नंबरमध्ये म्युटेशन होतं. म्युटेशन दॅट ऑकर्स विथिन ए सिंगल जीन. म्युटेशन जे एका सिंगल जीनमध्ये होतं त्याला आपण म्हणतो पॉईंट म्युटेशन, म्हणजे थोडंसं होतं ते, पॉईंट म्युटेशन ऑर जीन म्युटेशन. दिस लीड टू चेंज इन फिनोटाईप ऑफ ऑर्गॅनिझम कॉझिंग व्हॉट इज कॉल्ड व्हेरिएशन. आणि याच्यामुळं फिनोटाईपमध्ये म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टरमध्ये ऑर्गॅनिझमच्या बदल होतो, त्यालाच आपण व्हेरिएशन असं म्हणतो. दुसरा पॉईंट आहे जेनेटिक रिकॉम्बिनेशन. इन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम ड्युरिंग गॅमिट फॉर्मेशन, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं 11वीमध्ये जे आपण मियोसिसमध्ये शिकलो होतो ते. एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल ऑकर्स बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलॉगस क्रोमोसोम. आता सगळ्या कन्सेप्ट समजून घ्या. या वेळेला जेनेटिक मटेरियलचं एक्सचेंज होतं. कोणामध्ये? नॉन सिस्टर क्रोमॅटिड. नॉन सिस्टर म्हणजे वेगवेगळ्या क्रोमोसोमचे आर्म्स. होमोलॉगस क्रोमोसोम म्हणजे द क्रोमोसोम्स विच आर स्ट्रक्चरली अँड मॉर्फोलॉजिकली सिमिलर दॅट वी कॉल्ड ॲज होमोलॉगस क्रोमोसोम. दिस इज कॉल्ड क्रॉसिंग ओव्हर.
इट प्रोड्युसेस न्यू जेनेटिक कॉम्बिनेशन, याच्यामुळे नवीन कॉम्बिनेशन बघायला मिळतं, विच रिझल्ट इन व्हेरिएशन. फर्टिलायझेशन बिटवीन अपोजिट मॅटिंग गॅमेट्स leads to various recombination resulting into phenotypic variation causing change in frequencies of allele. बघा इथं काय हो म्हटलंय आपल्याला, इट प्रोड्युसेस न्यू जेनेटिक कॉम्बिनेशन. आता फर्टिलायझेशन बिटवीन अपोजिट मॅटिंग गॅमिट्स म्हणजे एक मेल गॅमिट एक फिमेल गॅमिट, त्याच्यातून रिकॉम्बिनेशन्स येतात आणि ते फिनोटाईप म्हणून मध्ये आपल्याला वेगळे वेगळे व्हेरिएशन्स बघायला मिळतात आणि त्याच्यामुळे पुन्हा फ्रिक्वेन्सी बदलते अलीलची. आता याच्यानंतरचा पॉईंट आहे जीन फ्लो. जीन फ्लो इज मोमेंट ऑफ जीन्स इनटू ऑर आउट ऑफ पॉप्युलेशन. जीन फ्लो म्हणजे काय, मोमेंट आहे जीनची, इनटू म्हणजे आतमध्ये, और आउट ऑफ म्हणजे पॉप्युलेशनच्या बाहेर. जीन मोमेंट मे बी इन द फॉर्म ऑफ मायग्रेशन ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. जीन मोमेंट कशामुळे होते, मायग्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम. और गॅमिट्स म्हणजे आपण ज्या वेळेला पहिल्या टॉपिकमध्ये शिकलो, डिस्पर्सल ऑफ पोलन्स, इकडून तिकडे जातात. और सेगमेंट्स ऑफ DNA, ज्या त्यामध्ये सेगमेंट्स ऑफ DNA इकडे तिकडे जातात, त्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. जीन फ्लो अल्सो अल्टर जीन फ्रिक्वेन्सी कॉझिंग इव्होल्युशनरी चेंजेस. पहिल्यांदा तुम्हाला जीन फ्लोची डेफिनेशन लक्षात ठेवायची. जीन फ्लो इज द मोमेंट ऑफ जीन्स इन टू और आउट ऑफ पॉप्युलेशन. नंतरचा पॉईंट आहे जेनेटिक ड्रिफ्ट. एनी रँडम फ्लक्च्युएशन म्हणजे अल्टरेशन म्हणजेच बदल इन अलील फ्रिक्वेन्सी ऑकरिंग इन नॅचरल पॉप्युलेशन बाय प्युअर चान्स इज कॉल्ड जेनेटिक ड्रिफ्ट. ही डेफिनेशन अशीच्या अशी आपल्याला पाठ करायची आहे. फॉर एक्झाम्पल, व्हेन द साईज ऑफ पॉप्युलेशन इज सिव्हिअरली रेड्युस्ड ड्यू टू नॅचरल डिझास्टर्स. ज्या वेळेला एखादी पॉप्युलेशन आहे ती कमी होते एखाद्या नॅचरल डिझास्टरमुळे, म्हणजे उदाहरणार्थ अर्थक्वेक, फ्लड, फायर. अर्थक्वेक म्हणजे भूकंप, फ्लड म्हणजे पूर, फायर्स म्हणजे आग लागणं. कॉजेस इलिमिनेशन ऑफ पर्टिक्युलर अलील फ्रॉम पॉप्युलेशन, त्यामुळे ज्यांची डेथ होते त्यांच्यातले अलील्स आहेत ते एक्सटिंक्ट होतात, इलिमिनेट होतात, निघून जातात. स्मॉलर पॉप्युलेशन हॅव ग्रेटर चान्सेस फॉर जेनेटिक ड्रिफ्ट. जेवढी छोटी पॉप्युलेशन तेवढे जास्त चान्सेस असतात जेनेटिक ड्रिफ्ट होण्याचे. इट विल रिझल्ट इन द चेंज इन जीन फ्रिक्वेन्सी. आणि हेच याच्यामुळं काय होतं, जीन फ्रिक्वेन्सी चेंज होते. जेनेटिक ड्रिफ्ट इज ऑल्सो अॅन इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर इव्होल्युशनरी चेंजेस. आणि जेनेटिक ड्रिफ्ट हे इव्होल्युशनरी चेंजेससाठी महत्त्वाचं आहे. आता इथे एक पॉईंट नीटसाठी तुम्ही लक्षात घ्या. इथे एक वाक्य आपण असं म्हटलं, स्मॉलर पॉप्युलेशन हॅव ग्रेटर चान्सेस फॉर जेनेटिक ड्रिफ्ट. तुम्ही तिथं पुस्तकामध्ये शेजारी लिहून घ्यायचं, दिस इज कॉल्ड सेवेल राईट इफेक्ट. असा एक पॉईंट आहे NCERTच्या पुस्तकामध्ये, तो इथं लक्षात ठेवायचा. दिस इज कॉल्ड सेवेल राईट इफेक्ट. या पद्धतीनं मॉडर्न सिंथेटिक थेरीमध्ये आपण एवढे 4 पॉईंट पूर्ण केले. 5वा पॉईंट आपण उद्या बघू. थँक्यू. भरपूर वेळ झाला. काही रिपोर्टच बघत बसला का काय, ते कधी काढायचा. टोपोग्राफी, क्लायमेट हे झालं, हे पण झालं. आता फार्म, वॉटर सप्लाय कुठपर्यंत झालं, फार्म लेआउट, पर्सनलपर्यंत झालं. बरोबर. आता फार्म लेआउट, फार्म प्लॅनिंग, फार्म बडगेटिंग अँड इनपुट्स. बडगेटिंग